नमस्कार. चिपळूण लाईव्ह मध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. शानवाजबाई, आपली एक बैठक झाली संघर्ष समितीची झाडं लागवडीच्या संदर्भात, कारण आपण 1 मेला उपोषण घेतलेलं आहे. त्यानंतर मी कार्यकारी अभियंता यांचं एक मुलाखत घेतली, त्यांनी असं सांगितलंय की आत्ता आम्ही खड्डे खणतोय आणि पावसाळ्यानंतर झाडं लावायला सुरू करतोय. तर नेमकी ह्या झाडं लावण्याच्या मागची तुमची भूमिका काय आणि तुम्ही का ही मागणी करताय की झाडं जी काय कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहेत ती हायवेच्या शेजारी लागली पाहिजेत? आज जो प्रश्न आलाय की हायवे वृक्ष लागवड हक्क समितीच्या वतीनं आपण 1 मे महाराष्ट्र दिनी हायवे ऑफिसच्या समोर जो उपविभागीय अधिकारी यांचं कार्यालय आहे तेथे आपण आमरण उपोषण पत्करलेलं आहे. आणि त्या संदर्भात आज सन्माननीय कार्यकारी अभियंता अनामिका जाधव मॅडम यांनी काल पत्र दिलं की आम्ही भेट घेतो म्हणून, आणि भेटीसाठी त्यांनी वेळ दिला होता. त्यावेळी आज भेट झाली, आमची चर्चा झाली, पण याच्यामधून कोणताही तोडगा निघाला नाही किंवा आम्हाला योग्य उत्तर मिळालं नाही. आमची जी मागणी आहे ती इंदापूर टू तळगाव म्हणजे राजापूर या प्रभागामध्ये, म्हणजे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणारा जो मुंबई गोवा हायवे आहे, या हायवेच्या बाजूला झाडं लागली पाहिजेत. आता पहिली गोष्ट येते की झाडं का लागली पाहिजेत आणि कशी लागली पाहिजेत. तर ज्यावेळी हायवेचं एखादं टेंडर होतं, त्याचं करारपत्र होतं, त्या करारपत्राला इंडियन रोड काँग्रेसची मार्गदर्शक जी तत्व आहेत ती तत्व बांधील राहतात. आणि या तत्वामध्ये प्रामुख्याने काय हायवेची डिटेल्स आहेत, पण त्याच्यामधील 11.2.1.2.2.2.3 याच्यामध्ये रस्त्याच्या ROW 3 प्रकारचे आहेत. एक आहे 30 मीटरची, दुसरी आहे 85 मीटरची आणि त्याच्यानंतर आहे 60 मीटरची. या शहरातून जाणाऱ्या भागातून ती साधारण 30 मीटर असतील, पण पुढे ती ग्रामीण भागामध्ये वाढते. तिथे उड्डाण पूल असतात किंवा उड्डाणपुलाच्या बदल्यात सर्व्हिस रोड असतो, तिथली पोझिशन वेगळी असते. बाकी ठिकाणची 85 आणि 60 मीटर ही रुंदी असते. आता या रस्त्याच्या बाजूला यांनी दोन्ही बाजूला 10 फुटावर पण नाही तर 3 मीटर म्हणजे 9 फूट 8 इंचावर त्यांनी प्रत्येकी झाड लावत जायचंय. पण ही पहिली रो असणार आहे. त्याच पद्धतीने दुसरी रो असणारी असेल ती 6 मीटरची असेल, आणि 6 मीटर म्हणजे किती झाले 19 फूट 8 इंच. या पद्धतीत यांनी ह्या रोला झाडं लावायची आहेत. म्हणजे झाडं लावण्याचं फार मोठं बंधन इंडियन रोड काँग्रेसनं रोड डेव्हलप करताना निसर्ग संवर्धन करण्यासाठी ठरवून दिलं आहे. त्याचबरोबर त्याच्या मध्यान्नामध्ये, म्हणजे याला आपण मीडियन म्हणतो, या मीडियन मध्ये जर मीडियन 3 फुटाचा असेल तर 3 मीटरवर, आणि मीडियन जर 5 फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर झिगझॅग पोझिशन मध्ये 10 फुटावर झाडं लावायचे दोन्ही बाजूला. आता हे काम ज्यावेळी हायवेचं काम झालं, मॅडम म्हणतात आम्ही आता केलं, अगोदरपासून करतोय, तर हायवे कधीपासून चालू होते? मूलतः हायवे डिसाईड झाल्यावर त्याचा ROW ठरल्यानंतर आणि हायवेची रुंदी ठरल्यानंतर त्याच्या बाजूला झाडं लागलीच पाहिजे होती, पण ही लावली नाही. ठीक आहे, ते म्हणत होते आम्ही काय तर काम करताना ती झाडं मरतील, आम्ही नंतर लावू. पण ज्या भागातून आपण इंदापूर पासून जर विचार करत आलो तर कशेडीचा भाग हा नंतर झाला. त्याच्या पूर्वीचा काही भाग जो मधला टप्पा आहे, म्हणजे महाड टू पोलादपूर असेल किंवा कशेडी घाट सोडल्यानंतर खेडचे 5-6 टप्पे असतील, तर ज्या ज्या टप्प्यामध्ये झाल्या त्या टप्प्यामध्ये ही झाडं लावणं आवश्यक होतं. ही झाडं लागली गेली पाहिजेत. याच्याकरता आपण आज उपोषण करत नाही आहोत, तर 2022 पासून तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब होते, त्यावेळेपासून आपण हा पाठपुरावा करतो. मग काय केलं, 2022 वर्ष असंच निघून गेलं. 2023ला काही प्रमाणात त्यांनी केलं, परत लक्ष दिलं नाही. 2024ला आपली हायवे वृक्ष लागवड हक्क समिती स्थापन झाली. त्यावेळी आपण त्यांना उपोषणाचा इशारा दिला. त्यांनी आल्यानंतर ह्या सर्व बाबींची चर्चा झाली. झाडाचा खड्डा कसा मारावा, 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फुटाचा खड्डा मारावा, आणि तो जानेवारी ते मार्च या दरम्यानच मारला गेला पाहिजे, कारण त्याच्यात असणारे किडे कीटक किंवा आपण हे म्हणता येतील, जर त्यांनी उन्हामध्ये तापून ते बाजूला स्थलांतरित झाले पाहिजेत. ते मेली झाले तसं नाही म्हणणार, ते स्थलांतरित होतात, ते दुसरीकडे जातात, आणि त्या झाडामध्ये कीटकनाशक मारून त्याच्यानंतर पालापाचोळा, सुपीक माती आणि सेंद्रिय खत टाकून तो झाडाचा खड्डा तसाच ठेवायचा आहे.
आणि पहिल्या पावसामध्ये तिथे झाड लावायचे, हे पूर्ण तत्व. आणि झाड म्हणजे आता तुम्ही हायवेची लागलेली जी काही 2024 पासून झाडं बघाल, ही झाडाची उंची त्यांची 1.5 फूट 2 फूट आणि जास्तीत जास्त 3 फूट आहे. पण प्रत्यक्ष IRCच्या नियमानुसार कमीत कमी 5 ते 7 फूट उंचीचं झाड असलं पाहिजे, म्हणजे ते लवकर जगेल, लवकर धरेल, त्याच्यासाठी संपूर्ण प्रक्रिया आहे. आणि ते झाड लावल्यानंतर त्याच्यासाठी लोखंडी जाळीची प्रोव्हिजन करणं आहे, त्या झाडाला पुरण घालणं आहे, त्या झाडाभोवतीच गवत काढणं आहे. त्याच्यानंतर पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरच्या वेळी पण त्यांनी झाडाचं गवत काढून त्याला पुरण घालून, रिंगण घालून पाणी घालण्याची व्यवस्था करायची आहे. आणि महिन्यातून सुरुवातीला 4 वेळा त्यांनी पाणी घालायचं आहे, तर ते झाड जगणार आहे. याच्यामधलं कुठलंही एक काम हायवे डिपार्टमेंटनं केलेलं नाही, दुर्लक्षित केलं. ज्यावेळी उपोषणाच्या 2024ला इशारा दिला त्यावेळी काही प्रमाणात केलं. गेल्या वर्षी 2025ला पण तीच पोझिशन आणि आता पण तीच पोझिशन. यांच्याबरोबर ज्यावेळी जी काही 2025ची झाडं होती, ही 2025ची जी काही जगलेली झाडं होती, याच्या भोवतीले गवत काढा म्हणून आपण ऑक्टोबर पासून त्यांचे मुख्य अभियंता असतील, पेनचे कार्यकारी अभियंता असतील किंवा रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता असतील, यांच्यावर पत्रव्यवहार करत होतो की या झाडाभोवतालचं गवत काढा. पण दुर्दैवानं असं झालं, आपल्याकडे वणव्याचं मोठं प्रमाण आहे, तर पहिल्या सुरुवातीला कोण ना कोण वणवा लावतो आणि ही झाडं जळून खात होतात. दुसरी बाब, यांना पाणी घालत अजिबात पाणी घातलं जात नाही. तर हे पाणी घालण्याची मागणी कोणी आजपर्यंत, म्हणजे तुम्हाला सांगतो मी, आता शेवटी कंटाळून ऑक्टोबरला पत्र दिले, त्यांना डिसेंबरला पत्र दिले, जानेवारीला पत्र दिले, शेवटी कंटाळून मी 26 मार्चला त्यांना उपोषणाचा इशारा दिला. 26 मार्चला उपोषणाचा इशारा दिल्यानंतर यांच्याकडे पहिले टँकर नव्हते, यांच्याकडे कर्मचारी नव्हते, त्यांचं डिपार्टमेंट वेगळं होतं. इंदापूर ते तळगाव हे 10 टप्पे आहेत. 10 टप्प्यामध्ये यांच्याकडे सगळीकडे टँकर आले आणि सगळीकडे ते झाडांना पाणी घालायला लागले. मिलियन मध्ये आता झाडं लावली जात नाहीत. हा म्हणजे एक विपर्यास म्हणता येईल. ज्या प्रश्नाचा जी झाडं आता जगूच शकत नाहीत, त्या काळामध्ये त्यांनी ही झाडं लावण्यासाठी सुरुवात केली. नेमकं शानवदा प्रश्न असा आहे की उपोषणाचा इशारा दिल्यानंतरच हा विषय सुरू झालाय का? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या खात्याच्या अंडरला येतं त्यांची आज भूमिका, ते अनामिका मॅडम आहेत, अनामिका जाधव, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, यांना प्रश्न विचारल्यानंतर ते पण सांगतात उद्यापासून करतोय. मग अद्यापपर्यंत काही ठिकाणी तर काही वर्ष झाली रोड पूर्ण होऊन, म्हणजे आपण जो काही हायवे बघतोय, मुंबई गोवा हायवे, हे 90% पूर्ण झालेल्या अवस्थेमध्ये आहे, तरी ते झाडं काय लागलेली नाही. आणि तुम्ही उलट सांगताय की संरक्षणासाठी जाळी बसवणं वगैरे हा प्रकार आहे, पाणी घालणं हा प्रकार आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त एक प्रकार असं जाणवतोय की ते रोपटं लावतायत, ते 4-5 वर्षाचं झाड असलं पाहिजे तर ते तिथे रोपटं लावतायत. ह्याच्यावर काय अभ्यास केलाय तुम्ही आणि याच्यावर तुमची भूमिका काय? याच्यावर आपण अभ्यास करण्याची आवश्यकताच नाही, कारण केंद्र शासनानं किंवा इंडियन रोड काँग्रेसनं त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 ते 7 फूट उंचीचं खोडाचं झाड लावायचं आहे. हे जनतेला मूर्ख बनवतायत. हे यांच्यातील ते झाड असेल ते मी म्हणतो 300 रुपयाचं असेल, त्यांना हे जे काही 1-1.5 फुटाचं झाड आणून लावलं नाही, हे असेल 40-50 रुपयाचं, 30 रुपयाचं. याच्यामध्ये त्यांचं आर्थिक गपला आहे. याच्या व्यतिरिक्त तर काही असू शकत नाही. जर त्यांना खरोखर काम करायचं आहे इंडियन रोड काँग्रेसच्या, तर त्यांना 5 ते 7 फुटाची झाडं आणायला हवीत. पण त्याची किंमत जास्त आहे, ते आणायला तयार नाही. त्याच्यामध्ये मग आता कोण कोण सामील आहे हे तर आपण बोलू शकत नाही. बाबा ते एजन्सी सामील आहे, अधिकारी सामील आहेत, पण याच्यामध्ये फार मोठा आर्थिक फायदा आहे त्यांचा. म्हणून याकरता छोटी रोपटी आणि काम करताना सुद्धा ज्या काळजी घ्यायची, त्याच्यातले पैसे वाचतायत, त्यांना पैसे हे त्यांच्या कामामध्ये अंतर्भूत आहे. यामध्ये कुणीही काय नवीन मांडण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. इंडियन रोड काँग्रेसची गाईडलाईन्स प्रमाणेच हे काम चालू आहे. शानोजभाई, आपण एक सामाजिक कार्यकर्ते आहात आणि आपल्या संगती जी टीम आहे ही पण सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते, बरोबर आहे ना? पण इतर जे पक्षाची लोक आहेत, इतर जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी हा मुद्दा अद्यापर्यंत घेतलेला दिसत नाही. आणि तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिक म्हणून हा प्रश्न जो उचलताय, त्याच्या मागची तुमची स्पष्ट भूमिका काय? मी त्यांची भूमिका काय ही तर तुमची भूमिका काय? त्यांच्या भूमिकेबाबत तुम्ही काही बोलू शकत नाही, तर त्यांचा प्रश्न आहे. आज आम्ही आमचं जीवन निसर्गाला वाहून घेतलेलं आहे, नदीसाठी, झाडांसाठी, पाण्यासाठी.
त्याच्या हिशोबात आम्ही काम करतोय. आता जर आम्ही हे काम नाही केलं तर भावी पिढी आम्हाला माफ करणार नाही. आजची तुम्ही मुंबई गोवा रस्त्याची कंडिशन बघा की आपलं साधारण असणारं नॉर्मल टेम्परेचर सॉरी, आणि हे रस्ते सिमेंटचे आहेत. ज्यावेळी आपण दुचाकीनं या रस्त्यावरून जातो त्यावेळी त्याच्या आगीच्या तुम्ही हेल्मेट जरी कायद्यानुसार घातलेलं असलं तरी तुमचे हात पाय सगळं काही जळते. इतक्या वाफा मारत असतात आपल्या ढोपराच्या खालच्या भागापासून पायापर्यंत हे सगळं जळून जातं. हे कशामुळे जाते तर झाडं नाहीत म्हणून. आज कोणाची गाडी बंद पडली, तो गाडीतला एसी बंद झाला किंवा गाडी गरम झाली तर तो कुठं गाडी उभी करायला सावली आहे का? एखाद्याचा अपघात झाला तर अँब्युलन्स येईपर्यंत त्याला कुठल्या तरी झाडाच्या खाली आपण बसवलं पाहिजे ना. मला तुम्हीच सांगा की अशी कोणती जागा आहे या हायवेला की जिथे जागा आहे तर अपघात झाल्यावर नाही, आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला सावली नाही. याच्यासोबतच जी बायोडायव्हर्सिटी आहे, आता ही जी मोठमोठी काही झाडं तुम्ही सांगितली 1 लाख झाडं तुम्हाला मॅडमच्या स्टेटमेंटमध्ये होतं, त्या भागावर आता आपण चर्चा करू इच्छित नाही. पण जी काय तिथे वड, पिंपळ, उंबर, पायर होता, कदम होता, त्याच्यावर शेकडो पक्ष्यांची घरटी होती. ढोल्या होत्या. काही पक्षी आहेत यांचे ढोल्या असतात, यांना त्याच्यातून खाद्य मिळतं. त्या झाडातून किडे मकोडे असतात ते खातात. यांचं सगळं खाद्य संपलंय. आणि रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचा विचार केला तर या पक्ष्यांनी आपण आपली भावी पिढी जिवंत ठेवू शकत नाही याची दक्षता म्हणून स्वतः प्रजनन करणं बंद केलंय. काही जाती ह्या नष्ट होत चालल्यात. तुम्हाला धनेश पक्षी माहिती असेल, धनेश पक्ष्यांनी सुद्धा प्रजनन बंद केलं कारण ढोल्याच नाही आहेत. त्यांना जे आवश्यक खाद्य हवंय तेच राहिलेलं नाही. मग हा हायवे एवढा आम्ही करतोय तर ग्रीन हायवे जे शासन म्हणतं किंवा निसर्गपूरक पर्यावरणपूरक जो हायवे केला जातो याची व्याख्याच नाहीये. तर याच्याकरता आमची अपेक्षा एकच की कोणीतरी आज ही झाडं लावली. भले आमचा जीव जाळू द्या, आम्ही खड्ड्यात बसून आम्हाला उपोषण कोण नाही आलं, पण आमच्या मृत्यू पश्चात तरी त्या झाडाखाली कोणतरी बसेल जो गरजू असेल, ज्याला सावलीची आवश्यकता आहे, तो जो त्याला जे आत्मिक समाधान मिळेल, तो शांत करेल, तो दुवा देईल, तो आशीर्वाद देईल, हेच आम्हाला पुरेसे आहे. आता राजकीय पक्ष का करत नाही ह्याच्यावर आपण बोलू शकत नाही, पण आमची नियत ही आहे. एक कोडा असं आहे शानोजभाई, आज एक मुद्दाम प्रश्न विचारला होता कार्यकारी अभियंत्यांना की मेंटेनन्सचे जे काय मेंटेनन्सचे पैसे आहेत ते कॉन्ट्रॅक्टरला दिले जातात का, आणि झाडं न लावताना ते कॉन्ट्रॅक्टर पैसे उचल करते का त्या पैशाची, यातली काय माहिती आहे का? आता लक्षात घ्या, मेंटेनन्स किंवा झाडं लावणं हा स्वतंत्र भाग नाही. त्याची टक्केवारी जो रोडचं काम असतो त्याची प्रत्येक ह्याची कामाची टक्केवारी ठरलेली आहे. बाबा हे 5% काम आहे, हे 8% काम आहे, कॉन्क्रिटिंगचं काम एवढं आहे, त्याचे पर्सेंटेज वाईज ठरलेले आहेत. आणि त्या पर्सेंटेज वाईज त्या कॉन्ट्रॅक्टरला ते पेमेंट दिलं जातं. आणि ते कॉन्ट्रॅक्टरनं आता हे कॉन्ट्रॅक्टरचं एवढं बांधील आहे की कायद्यानुसार त्यानं 15 वर्ष त्या रस्त्याचं मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. पण मला सांगा, ज्यावेळी हायवेची कामं झाली आजपासून 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी जे काही हायवेची कामं पूर्ण झाली, तिथे जर 5 वर्षापूर्वी झाड लावलेलं असतं तर आज ते झाड कमीत कमी 15 फुटाचं तरी असतं. आज लोकांना थोडीफार सावली तरी मिळाली असती. जे झाड ते प्रॉफिट देणार होतं ते आज नवीन झाड लावून देऊन प्रॉफिट देणार नाही. आता आणखी आम्ही 5 वर्ष पुढे गेलोय ना, आम्हाला तर आम्ही उद्या जगू की मरू आम्हाला माहिती नाही, पण त्या झाडाचा जो फायदा लोकांना मिळणार होता या पिढीला तो तर अजून 5 वर्ष पुढे गेलाय. मग हे करण्याचं शासनाचं कारण काय होतं? नाही, माझा मुद्दा असा आहे की झाडं लावलेली नाहीत, बरोबर आहे ना. जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल, पूर्ण जो कोकण हायवेचे जे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टर त्या झाडाच्या मेंटेनन्सचं म्हणजे पाणी लावण्याचे पैसे निघतात, त्यानंतर आणखी काय त्याचं देखभाल करण्याचे पैसे असतील, हे पैशाची उचल झाली ही माहिती आहे का तुम्हाला? नाही, त्याबाबत मला माहिती नाही, पण त्याच्यातनं उचल झालेली असणार ही शक्यता नाकारता येत नाही. कारण त्याच्या टप्प्यामध्ये तो रस्ता पूर्ण झाला की त्या रस्त्याचं जे पर्सेंटेज वाईज पेमेंट दिलं जातं त्या हिशोबाने ती झाडं लावलेली दाखवलेली जातात आणि ते पेमेंट त्यांना दिलं जातं. मग ते असं ऑन रेकॉर्ड तुम्हाला त्यातली माहिती नाही, कल्पनाही नाही आपल्याला, त्या ज्या विषयात कल्पना नाही तर आपण बोलणं चुकीचं आहे. ठीक आहे. हे होते शानोज यांनी सविस्तर झाडं का लावली पाहिजेत आणि का असली पाहिजेत
आणि ते नियमात त्यांनी अद्यापपर्यंत लावलेले नाही ह्याचा पूर्णतः खुलासा केलेला आहे. आणि कार्यकारी अभियंत्यांनी जे काय मुलाखतीमध्ये सांगितलंय त्याला उत्तर म्हणून शानोजभाई शहानं आता ही मुलाखत दिलेली आहे. तर शानोजभाई शाह, आपण 1 मेच्या उपोषणा संदर्भात जनतेला काय आव्हान कराल? 1 मेला जे महाराष्ट्र दिनी आपण उपोषण करतोय हे प्रत्येक नागरिकाच्या भवितव्यासाठी आहे, त्याच्या भावी पिढीसाठी आहे. कारण ही झाडं आपल्याला ऑक्सिजन देणारे आहेत. आजच्या काळामध्ये आपण बघतोय की तापमान किती वाढते. हे मी म्हणतो तापमान कमी नाही करू शकले तरी तापमान आहे तितकं तरी ठेवतील. ही जर झाडं लावली गेली तर तापमान कंट्रोलमध्ये राहील, आपल्याला ऑक्सिजन मिळेल. आणि ही झाडं एवढंच काम करत नाहीत तर भूजल साठा वाढवतात. त्यावेळी हायवेच्या वेळी लाखोनी झाडं तोडण्यात आली. ही झाडं कुठेतरी भूजल साठा वाढवण्याचं काम करत होतात. ते पाणी कुठल्या तरी बोरिंगला कुठल्या तरी विहिरीला मिळत होतं. आता ती झाडं तोडली गेल्यामुळे ते भूजल साठा हा खालावत चाललेला आहे. पण आज जर आपण केलं तर आपल्याला भविष्याच्या पिढीसाठी आपल्या भावी पिढी, बघा तुम्ही आज पैसे कमवता, कोट्यावधी कमवता, काय करताय तर मुलांना बाबा त्याची एफडी करून ठेवताय, उद्या माझ्या मुलांना उपयोग. मग ही माझ्याकडे कोट्यावधी रुपये आहेत पण मला ऑक्सिजन जर सिलेंडर लावायला लागला तर उपयोग काय? माझ्याकडे कोट्यावधी रुपये पण मला शुद्ध पाणी प्यायला मिळालं नाही तर उपयोग काय? हे जर जगच नाही तर जर झाडं नाही राहिली, एक आपण ज्याला जैविक चक्र म्हणतो, हे संपूर्ण अगदी अमिबापासून मुंग्यापासून प्रत्येक प्राणी पक्षी आपल्याला थेट जाणवत नाही. हे संपूर्ण असं चक्र आहे आणि त्या चक्रामधीलच माणूस एक प्रकार आहे. तर हे चक्रच तोडून आपली भावी पिढी ते होणार नाही, सर्व नाश होईल. आणि ज्याला आम्हाला सांगत होते की कोकणचा कॅलिफोर्निया करू, कोकणचा कॅलिफोर्निया करू, कोकणचा कॅलिफोर्निया होणार नाही तर कोकणचं वाळवंट होईल. आपण या रस्त्यावर फिरू शकणार नाही. जर कोकण वाचवायचं असेल तर माझी सर्व नागरिकांना एकच विनंती असेल, या हायवेला आज प्रथम एक टप्पा आपण घेऊन चालू की हायवेला वृक्ष लागवड IRCच्या नियमानुसार होऊन ती झाडांचं जतन केलं गेलं पाहिजे, त्या झाडाचं संगोपन केलं पाहिजे. ही मागणी घेऊन आपण याच्याकरता आपण सर्वांनी, स्त्री पुरुष लहान मुलांनी या उपोषणामध्ये सहभागी व्हावं एवढी मी सर्वांना म्हणजे इंदापूर पासून तर राजापूर पर्यंतच्या सर्व लोकांना ही विनंती करतो की आपण या उपोषणामध्ये सहभागी व्हावं. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आज 8 ते 10 दिवस आहे सोशल मीडियावर एक मेसेज फिरतोय हवामान खात्याच्या माध्यमातून. तो असा आहे की 45 ते 50 डिग्रीचं टेम्परेचर हे मे 10-15 पर्यंत राहणार आहे. तर कोणी घराबाहेर पडू नका. यातलं मूळ कारण पण ही झाडं मला वाटतं असू शकतात. आणि खरोखर झाडं लागवड झाली तर कोकणाचा कॅलिफोर्निया होण्याला वेळ जाणार नाही. चिपळूण लाईव्हसाठी शकील.